आज उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता आहे। उद्यापासून महाराष्ट्रात पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। येत्या 5 दिवसात अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा दिलेला आहे। कुलाबा वेधशाळेने अंदाज वर्तवलेला आहे। अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी नुकसान झालेले आहे। उद्यापासून पावसाची तीव्रता कमी होईल असं हवामान खात्याचं म्हणणं आहे। काहीसा दिलासा आहे बळीराजाला। साउथ ईस्ट अरेबियन सी मध्ये एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे आणि सोबतच एक द्रोणीय भाग कच्छपर्यंत एक्सटेंड झालेला आहे आणि त्याचा प्रभाव कोकणामध्ये, नॉर्थ कोकणामध्ये आणि नॉर्थ मध्य महाराष्ट्रामध्ये जास्त असेल। धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पालघर या डिस्ट्रिक्ट्सला आज 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट केलेला आहे, तर कोकणातल्या उर्वरित आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित डिस्ट्रिक्ट्समध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे। राज्यात कुठे कुठे पावसाचा अंदाज व्यक्त केलाय आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। बघा इथं पावसाची शक्यता आहे। पालघर, रत्नागिरी, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार हे उत्तर महाराष्ट्रात पाऊस आहे। कोकणात पाऊस आहे, इथं पावसाची शक्यता आहे। तसंच जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, सातारा। मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालना हे 2 जिल्हे आहेत। बीड आहे, 3 जिल्हे आहेत। तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव इथं देखील पावसाची शक्यता आहे। राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। खरीप पाठोपाठ रब्बीही संकटात। अवकाळी आणि ढगाळ वातावरणाचा फटका। द्राक्ष, कांदा, टोमॅटो धोक्यात। ऐन रब्बीचा हंगाम बहरात येत असतानाच अवकाळी पावसानं आणि ढगाळ वातावरणानं पुन्हा एकदा बळीराजाला मेटाकुटीला आणलंय। डिसेंबरच्या पहिल्याच दिवसाच्या पावसानं नाशिक जिल्ह्यातले द्राक्ष बागायतदार आणि भाजीपाला उत्पादक चिंतेत पडले। निफाड तालुक्यात एकीकडे थंडी वाढत असताना लासलगाव, नैताळे, विंचूर या भागात पाऊस झालाय, त्यामुळे काढणीला आलेल्या द्राक्षांच्या बागेला फटका बसतोय। सर्वत्र रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे द्राक्ष बागांमध्ये मोठ्या प्रमाणात संकट आहे। आपण आहोत एका द्राक्ष बागेमध्ये। आपण बघू शकतोय की जवळजवळ आता तयार होऊ लागलेली ही द्राक्ष या पावसामुळे संकटात आली आहे। लाखो रुपये खर्च करून पोरा बाळासारखं संगोपन केलेल्या द्राक्षांच्या बागा संकटात आल्यामुळे द्राक्ष उत्पादक पार चिंतातूर झालाय। जे राणा फ्लावरिंग स्टेजला आहे त्यांची गळ आणि पूज होणार आहे, त्यामुळं अतिरिक्त औषधं मारून खर्च वाढणार आहे। त्यानंतर जे काही आता बार्लीच्या बागा आहे, जे द्यायला आल्या आहे, ज्यांच्यात पाणी उतरलंय, साखर उतरली, अशा बागा क्रॅकिंग जाणार आहे। अवकाळी पावसामुळे कांद्यावरही मावा, करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यात टोमॅटोचंही मोठं उत्पादन होतं। खरं तर सध्या टोमॅटोला चांगला भाव मिळतोय, मात्र पावसामुळे काढणीला आलेल्या टोमॅटोचं नुकसान होतंय। या स्थितीमुळे 100च्या पार गेलेल्या टोमॅटोचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे। खर्च आणि पावडरिंगचा जो खर्च आहे खूप वाढणार आहे आणि रोजचे रोज आता स्प्रे करावं लागतं। आता चालू पावसात आहे तरी सकाळी आम्ही स्प्रे केला, परत आता संध्याकाळी आम्हाला जर पाऊस उघडला परत स्प्रे करावा लागणार। अवकाळीचा कोकणातील आंबा आणि काजू बागांनाही फटका बसलाय। आंब्यावर तुडतुडे आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय। गेल्या काही दिवसापूर्वी पडलेल्या पावसामुळे हा अशा पद्धतीचा मोहर जो आहे तो काळवंडलेला पाहायला मिळतो। याच्यावर आता बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जो आहे तो वाढताना पाहायला मिळतो। त्यामुळे ज्या केलेल्या फवारण्या आहेत त्या पूर्णतः वाया गेलेल्या आहेत आणि त्यामुळे इथला शेतकरी सध्या चिंतेमध्ये सापडलेला आहे। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात उंडाशी आलेल्या खरीपाचं आधीच मोठं नुकसान झालंय, त्यात आता रब्बीचा हंगामही अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे धोक्यात आलाय। रत्नागिरीतून प्रणव पोळेकर आणि नाशिकहून योगेश खरेंसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास। राज्यात ढगाळ हवामानाचा पावसाचा कुठल्या पिकांवर परिणाम होऊ शकतो आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। बघा या पिकांवर परिणामाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रात कांदा, द्राक्ष, टोमॅटो या पिकांवर परिणामाची शक्यता आहे। भाजीपाला, सोयाबीन, काढणीला आलेला भात, तर कोकणात आंबा, काजू या फळांना फटका आहे। तर मराठवाड्यात गहू, हरभरा, कापूस, तूर या पिकांवर परिणामाची शक्यता। पश्चिम महाराष्ट्रात भात कापणी मंदावली आहे। तुरीवर किडींचा प्रादुर्भाव विदर्भामध्ये, विदर्भातील कापूस देखील धोक्यात आहे। दक्षिण आफ्रिकेसह इतर आफ्रिकन देशातून महाराष्ट्रात आलेले 6 प्रवासी कोरोनाबाधित आढळलेत। त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले। त्या नमुन्यांमध्ये काय आढळतंय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। या 6 प्रवाशांमुळे अख्खा महाराष्ट्र गॅसवर आहे। कल्याण, डोंबिवली, मुंबई, मीरा भाईंदर, पुणे या भागात आफ्रिका खंडातून आलेले प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत।
तर पिंपरी चिंचवडमध्ये नायजेरियातून आलेले दोघे पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. जिनोम सिक्वेन्सिंगसाठी त्यांचे अहवाल पाठवलेले आहेत. त्यांच्या रिपोर्टकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा तपास ज्या जिनोम सिक्वेन्सिंग मधून लागणार आहे ते नेमकं काय आहे ते आपण पाहूया. बघा, आपल्या पेशींच्या आत अनुवंशिक घटक असतात, त्याला DNA RNA म्हणतात. या सर्व घटकांच्या सामूहिक रूपाला जिनोम म्हणतात. अनुवंशिक घटकांमधील अभ्यास करून त्यातील बदल तपासले जातात. त्यातून कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनची माहिती मिळते. जिनोममध्ये एका पिढीमधील गुणवैशिष्ट्य पुढच्या पिढीमध्ये पाठवण्याची योग्यता असते. जिनोम सिक्वेन्सिंगमुळे मानसिक शारीरिक आजारांवर उपचार करता येतात. मलेरिया, डेंग्यू, HIV, कोरोना व्हायरस, इबोला, सार्स इत्यादी संसर्गजन्य आजारांची माहिती यातून मिळते. जिनोम सिक्वेन्सिंग म्हणजे काय आपण पाहतोय. जिनोम सिक्वेन्सिंग म्हणजे थोडक्यात एका व्हायरसचा बायोडाटा असतो. व्हायरस कसा आहे, तो कसा दिसतो याची माहिती जिनोममुळे मिळते. मुंबईत कस्तुरबा रुग्णालय आणि पुण्यातील ICMR मध्ये जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीची सुविधा आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात आणि पुण्यातील संस्थेमध्ये याची रिपोर्ट तपासण्याची सुविधा आहे. त्या 6 प्रवाशांमुळे महाराष्ट्र गॅसवर आहे, कारण जिनोम सिक्वेन्सिंगसाठी त्यांचे नमुने पाठवले. त्यांचा रिपोर्ट काय येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आफ्रिका खंडातून आलेल्या त्या 6 प्रवाशांमुळे आता महाराष्ट्रात चिंतेचं वातावरण आहे. त्यांचा रिपोर्ट काय येतोय त्याकडे सर्वांचं लक्ष आहे. 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. नो वॅक्सिन नो ट्रॅव्हलिंगचा सरकारी फतवा. रिक्षा टॅक्सी चालकांचा कडाडून विरोध. सरकारच्या नियमावर प्रवासीही नाराज. कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनं नवा नियम केलाय. त्यानुसार लोकल प्रवासाच्या धर्तीवर बस, ऑटो रिक्षा आणि टॅक्सीतून प्रवास करण्यासाठी लसीकरण बंधनकारक करण्यात आलंय. युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास आणि लसीकरण प्रमाणपत्र असणाऱ्यांनाच ऑटो टॅक्सीनं प्रवास करता येईल अशी नियमावली RTOनं तयार केली आहे. लस न घेता प्रवास केल्यास प्रवाशाला 500 रुपये आणि टॅक्सी ऑटो चालकाला 500 रुपये दंडाची तरतूद सरकारनं केली आहे. मात्र टॅक्सीमॅन युनियननं याला कडाडून विरोध केलाय. आम्ही चेकिंग करू शकतो नाही, आम्ही अडवणार नाही. हे गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे. तुम्ही तेव्हा एक ह्याच्यामध्ये रस्त्यावर तुम्ही हे करा, तर आपल्याला काही संबंध नाही. काय लोक गरदुरले लोक बी येत आहे, काय लोक फालतू लोक गुंडे लोक बी येत आहे. ते लोकांना काय आपण बोललं, हे चल ना तू तेरा काम कर, चल लेके चल असं बोललं तर त्यांच्याकडं आपण दादागिरी नाही करू शकत. बाकी डोस घेतला का नाही ते विचारू नाही शकत. रिक्षा आणि ऑटोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही सरकारच्या नव्या नियमावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अगर मान लो एक वैक्सीन लिया तो कम से कम 1 महीने का टाइम चाहिए. उस बीच में क्या करूं, पैदल जाऊं. मुझे जरूरी है कि मास्क पहन के रखो. कोरोनाचा धोका लक्षात घेता लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकारनं हा नियम केलाय खरा, पण त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी सामान्य प्रवाशांची अवस्था झाली आहे. आता या नियमाची सरकार कशी अंमलबजावणी करतंय ते पाहायचंय. देवेंद्र कोल्हटकर आणि प्रशांत अंकुशरावसह ब्युरो रिपोर्ट झी24 तास. गुप्तधनाच्या लालसेनं 10 लाखांचा गंडा. कोंबडा बनवण्याची मांत्रिकाची धमकी. अंधश्रद्धाळू व्यापाऱ्याची मांत्रिकाकडून फसवणूक. औरंगाबादच्या एका व्यापाऱ्याच्या घरात सारखी भांडणं व्हायची. मित्रांनी त्याला एका बाबाकडे जायचा सल्ला दिला. तुझ्यावर कुणीतरी करणी केलीये अशी बतावणी करत या भोंदू बाबानं व्यापाऱ्याला गंडा घालायला सुरुवात केली. कधी घरावर सापाची सावली आहे अशी भीती दाखवून, तर कधी घरात दडवलेलं गुप्तधन शोधून देण्याचं आमिष दाखवून 3 मांत्रिकांनी त्याच्याकडून तब्बल 10 लाख रुपये उकळले.
गुप्तधन मिळालं नाही म्हणून व्यापाऱ्यानं पैसे परत मागितले तेव्हा त्यांनी त्याला धमकावलं. आम्हाला अघोरी विद्या येते, तुला कोंबडा बनवू अशी धमकी या मांत्रिकांनी दिली. अखेर या व्यापाऱ्यानं छावणी पोलीस ठाण्यात जाऊन फसवणुकीची तक्रार केली. तुमच्या घरामध्ये 90 किलो सोने आहे असं भासवलं आणि भूलथाप देऊन त्यांनी अशी 10 लाखाची एकूण रक्कम त्यांनी पैशाच्या स्वरूपामध्ये आणि सोन्याच्या स्वरूपामध्ये काढून घेतलेली आहे. पोलिसांनी या भोंदू मांत्रिकाविरुद्ध अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय. त्यांचं ज्यावेळेस लक्षात आलं की आपण दोन बाबांनी आपली फसवणूक केलेली आहे त्यावेळेस ते पोलीस स्टेशनला आणले. आम्ही रितसर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहोत आणि आम्ही तपास त्या ठिकाणी करत आहोत. अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणाऱ्या या भोंदू बाबांवर कारवाई व्हायलाच हवी. पण असे भामटे मांत्रिक तुमच्या अडीअडचणी सोडवू शकत नाहीत, हे फक्त तुम्हाला फसवतात, हे प्रबोधन करण्याची तितकीच गरज आहे. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, औरंगाबाद. इंदापूर तालुक्यात मगर आढळली आहे. भीमा नदीकाठच्या भावडी गावात विहिरीत मगर दिसली. मगरीला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वन विभागासह गावकरी ही विहिरीतील पाणी काढण्याचं काम करतात. तर पुण्याहून देखील रेस्क्यू टीम रवाना झाली आहे. गावात मगर आल्यानं मात्र नागरिक भयभीत झालेले आहेत. भीमा नदीकाठच्या भावडी गावात विहिरीत मगर आढळलेली आहे. पुण्यातील इंदापूर तालुक्यात ही मगर आढळलेली आहे. मगर बाहेर काढायला विहिरीतून पाणी उपसा सध्या केला जातोय. गावकरी देखील मदत करतात बचाव पथकाला. पुण्यातील इंदापूर तालुक्यातील ही मगर आहे. भावडी गावात एका विहिरीत ही मगर आढळलेली आहे. पैसे किंवा खाद्यपदार्थांचे एटीएम आपण पाहिले असतील, मात्र पुण्यात आता चक्क धान्य देणारे एटीएम बसवण्यात आलं. यश फाउंडेशननं येरवड्या भागात हा उपक्रम राबवलाय. परिसरातील गोरगरीब निराधार कुटुंबांना याचा फायदा होतो. या तंत्रज्ञानातून रेशन व्यवस्थेतील गैरव्यवहारांना आळा बसेल असा विश्वास यश फाउंडेशननं व्यक्त केला. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं अनेक नियमांसह पूर्ण लसीकरणावर भर दिला आहे. त्यामुळे पुण्यात लसीकरणासाठी नागरिकांनी पावसातही रांगा लावायला सुरुवात केली. मागील काही दिवसांपासून किरकटवाडी, खडकवासला लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होऊ लागली. किरकटवाडी इथं लसीकरणासाठी भर पावसात रांग लागल्याचं चित्र होतं. विलिनीकरणाच्या मागणीवरून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून अकोल्यात कर्मचाऱ्यांनी गाढवाची पूजा करून एसटी बस स्थानकात मिरवणूक काढली. सरकारला विनंती करून थकलो म्हणून गाढवाला विनंती करून मागण्या पूर्ण कराव्यात अशी भावना यावेळी कामगारांनी व्यक्त केली. यावेळी गाढवाचे पाय धुवून टीका लावून हार सुद्धा घालण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून हिरकणी प्रतिष्ठानाने केडीएमसीतर्फे महिला सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सायकल रॅलीमध्ये महिलांसह लहान मुलींनी देखील भाग घेतला. केडीएमसीचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत डोंबिवली पूर्वेकडील कॅप्टन विनय कुमार सचान स्मारकाजवळ या रॅलीला सुरुवात झाली. महाराष्ट्रात यूपीए म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडी अस्तित्वातच नाही असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. त्यांनी सिल्वर ओक इथे जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. काँग्रेसला वगळून भाजप विरोधी पक्षांची मोठ बांधण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी यावेळी दिले. अलग रखे हो सकता है क्या, कांग्रेस को अलग रखे हो सकता है क्या देश भर? देखो सरोज जी क्या बोला, एक ऑल्टरनेटिव स्ट्रॉन्ग होना चाहिए जो लड़ाई करते हैं. अगर कोई लड़ते नहीं है तो हम क्या करें? हम चाहते हैं कि सबको लड़ाई करना है, लेकिन में रह के शरद जी सबसे सीनियर नेता है यूपीए के. आपको लगता है कि शरद जी को अब यूपीए का नेतृत्व करना चाहिए, चेयरमैन बनाना चाहिए? अरे क्या यूपीए, अभी यूपीए नहीं है. यूपीए क्या है, केयर करेगा बैठ के. हमारे लिए एक स्ट्रॉन्ग लोगों का भरोसा रहेगा, ऐसा एक अल्टरनेटिव प्लेटफॉर्म आज देने की आवश्यकता है. हम किसके नेतृत्व में हुए, कौन रहेंगे, ये सेकंडरी बात. छत्रपतींचा विचार म्हणजे